सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी करून फरार असलेल्या आरोपीला 3 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर गुन्हे शाखा अंबड युनिटने नांदगाव बस स्थानक येथे ताब्यात घेतले। आज दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवीणभाई माणिकलाल दवे राहणार पिंपळगाव बसवंत निफाड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पिंपळगाव येथून व्यापाऱ्यांना पैसे देण्यासाठी 5 लाख रुपये घेऊन निघाले होते। आडगाव नाका येथे बसमधून उतरून ते एका रिक्षात बसून पंचमुखी हनुमान मंदिर पंचवटी येथून जात असताना रिक्षात बसलेल्या 2 अनोळखी पुरुषांपैकी एकाने त्यांचा हात पकडून डोक्याला काहीतरी वस्तूने मारून गंभीर जखमी केले। तसेच धमकी देऊन हातातील धारदार शस्त्राने बरगडीला मारले व जवळ असलेली 5 लाखांची रोकड घेऊन फरार झाले। पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर पनवेल, कल्याण, भिवंडी व चाळीसगाव येथे तपास केला, परंतु पोलिसांना चकवा देत फिरत असल्याचे दिसून आले। येवला व नांदगाव येथे तपास सुरू केला असता आरोपी पवन नाना नेमणार हा नांदगाव बस स्थानक येथे आढळून आलाय। पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलंय। पुढील तपासासाठी त्याला पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक।